मित्रहो, महाराष्ट्र मान्सूनमध्ये स्वर्ग होऊन जात असतो आणि मी असं का बोलत आहे तर आपल्याला व्हिडिओ पाहिल्यावर लास्टपर्यंत कळूनच जाईल। आज आपण पाहणार आहोत गोद्री घाट। जळगाव जिल्ह्यामधील जामनेर तालुक्यामध्ये असलेला असा हा गोद्री घाट आहे। येथील 3 टप्प्यांमध्ये पडणारा गोद्री घाटातील डालकी धबधबा आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। मित्र हो, नमस्कार। आज आपण आलो आहोत डालकी हा धबधबा बघण्यासाठी आणि त्यासोबतच आपण गोद्री ह्या घाटाचा आज आनंद घेणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, आता आपण हा जो रस्ता पाहत आहात माझ्या पाठीमागे, हा येत आहे धावडा या गावातून अजिंठापुरा रोडून धावडा या ठिकाणून यावं लागते आणि स्टेट तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की जो रस्ता आहे तो हा खानदेशमधून फत्तेपूर जामनेर या ठिकाणून हा रस्ता येत असतो। तर आता चला मित्रांनो, पाहूया आता आपण गोद्री हा घाट। आता लिटरली आपण तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे, हा माझ्या मागे तोच घाट डालकी धबधब्याचा। तुम्ही एखाद्या वेळेस गेला असाल तर सरळ हा माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हा आहे खानदेशचा पूर्ण भाग आणि माझ्या पाठीमागे आहे हा संभाजीनगरचा भाग आणि ह्याच तुम्ही पाहू शकता या साईडला आहे जालना जिल्ह्याचा भाग। म्हणजेच आपण 3 जिल्ह्याच्या सीमेवरती आता सध्या उभा आहे। तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागेच असा पूर्ण घाटाचा रस्ता आहे आणि आता सध्या बरेच या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम चालू आहे सध्या डालकी घाटाचं। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही ह्याच पलीकडल्या पाहू शकता, तुम्ही त्याच ठिकाणी पलीकडल्या याच्यात साईडला त्या ठिकाणी डालकी धबधबा आहे। तर तुम्हाला आज खूप सारखे असे ड्रोन शॉट आणि भारी भारी व्हिडिओ सिनेमॅटिक शॉट तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। तर मित्रांनो, आपण जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन करा, म्हणजे येणारे जे व्हिडिओ आहे तुमचे असेच आपल्या जवळचे जे अपरिचित ठिकाणे आहे ते आपल्या चॅनलला आपण घेऊन येणार आहोत। तर चला मित्रांनो, तुम्हाला आता धावतो पुढचा समोरचा। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा कातळातून हा रस्ता कोरला गेला आहे माझ्या पाठीमागे, पूर्ण असा 4 व्हीलर जाण्यापर्यंत असा हा रस्ता कोरला गेला आहे। हा रस्ता खाली फत्तेपूर आणि जामनेरला जाणारा हा मार्ग आहे खानदेशमध्ये। धावड्यावरून स्टेट हा रस्ता अजिंठा बुलढाणा रोडला येऊन सनी हा फत्तेपूर ह्या मार्गे जात असतो। तुम्ही बघू शकता किती खतरनाक अशी कातळकडा हा कोरून सनी हा रस्ता तयार केला आहे। खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो ह्या घाटाचं। तर आज खूप सुंदर असं व्हिडिओ आपण पाहणार आहोत। तर आपल्याला आज बरेच ड्रोन शॉट आणि सिनेमॅटिक शॉट आपल्याला पाहायला भेटणार आहेत। तर चला आता आपण जाऊया डालकी धबधब्याकडे।
आता आपण रस्त्याने चालत आलो खाली, गाडी चालवत घाटात. तुम्ही पाहिला किती सुंदर व्ह्यू होता या घाटाचा. तर आता सध्या माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, आता गाड्या अशाच रोडवरती या ठिकाणी पार्क कराव्या लागत्या आणि मागे पण बऱ्याच बाईक पार्क केलेल्या आहे लोकांनी. हा जो माझ्या पाठीमागे तुम्ही रस्ता पाहू शकता, हा आहे गोद्रीवरून येणारा जामनेर मार्गे हा रस्ता येत असतो आणि माझ्या पाठीमागे हा अजिंठा बुलढाण्यावरून धावडा या मार्गे या डालकी धबधब्याकडे आता हा रस्ता चालला. समोर तुम्ही पाहू शकता हा डालकी धबधबा आहे. माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता त्या साईडला ते आहे कात्रुंबा बाबा म्हणून सनी प्रसिद्ध आहे. त्याच्यासमोर कालिंका देवी आहे आणि त्याच्यासमोर जे टोक दिसत आहे तुम्हाला ते जाळीचं देवाचं टोक आहे. समोर तुम्ही पाहू शकता हा आहे कात्रुंबा. आपण तिथे जाणार आहोत. तर असा सरळ असा वरून एक रस्ता आहे तिथे जायला कात्रुंबासाठी आणि पलीकडून पण एक रस्ता आहे. त्या साईडला आहे काळंका देवी आणि त्याच्या पलीकडून आहे जाळीचा देव. तर आता चला मित्रांनो, आता आपण जाणार आहोत डालकी धबधबाकडे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता या साईडला आहे आपला डालकी धबधबा. आता आपण जाणार आहोत डालकी धबधब्याबद्दल बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, आता बघूया आपण डालकी धबधबा कसा दिसतो तर आपल्या कॅमेऱ्याच्या दृश्यामध्ये. तर डालकी या धबधब्यासाठी बरेच वन विभागाने या ठिकाणी आता डेव्हलपमेंट करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. तर आता सध्या हा रोडाचं संपूर्ण काम झालं आहे. आता नव्याने या डालकी धबधब्यावर जाण्यासाठी पहिले समोर पायऱ्या नव्हत्या, तर आता पायऱ्या बांधल्या. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण असं पायऱ्याचं काम केलं गेलं आहे. पहिले नव्हतं अगोदर, मी पहिला एक व्हिडिओ बनवला होता डालकी धबधब्याचा. तर चला आता आपण जाऊया डालकी धबधब्याकडे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर या ठिकाणी अशा पायऱ्या केल्या गेल्या आहेत. तर चला आपण जाऊया आता डालकी धबधब्याकडे. मित्रहो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल तर हा आहे एक व्ह्यू पॉईंट डालकी धबधबा पाहण्यासाठी बनवण्यात येत आहे. तर संपूर्ण असं याचं काम आता सध्या चालू आहे. तर आता या ठिकाणून तुम्ही डायरेक्ट पूर्ण डालकी धबधब्याचं दृश्य पाहू शकता. तर या ठिकाणून तुम्ही संपूर्ण असं दृश्य पाहू शकता. इथून सरी डालकी धबधबा माझ्या समोर तुम्हाला दिसत आहे समोर पडताना. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर या ठिकाणचं काम करण्यात आलं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस ह्या गॅलरीचं काम कंप्लीट होणार त्यावेळेस खरंच किती अमेझिंग या ठिकाणून या डालकी धबधब्याचं व्ह्यू दिसणार तुम्हाला. खरंच खूप छान या ठिकाणी असं काम चाललेलं आहे आता सध्या. तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे. तर संपूर्ण व्ह्यू डालकी धबधब्याचं तुम्हाला या ठिकाणून पाहायला मिळणार आहेत. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण डालकी धबधब्याकडे.
हो, आता फायनली आपण डालकी या धबधब्या ठिकाणी येऊन पोहोचलो. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे किती सुंदर असा डोळ्याचे पारणं फिरणारा हा डालकी धबधबा या ठिकाणून बरसत आहे. तर खरंच त्या ठिकाणी बरेच पर्यटक आज एन्जॉय करत आहे त्या डालकी धबधब्याखाली. तर चला आपण जाऊया त्या ठिकाणचे ड्रोन व्हिडिओ बघायला. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन करा, म्हणजेच अशीच ठिकाणचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. तर चला मित्रांनो, पाहूया आता तिथले ड्रोन शॉट. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे खूप अशी आज गर्दी आहे आणि डालकी धबधब्याचं दृश्य तुम्ही पाहू शकता किती त्याचं रुद्ररूप धारण त्यानं केलेलं आहे सध्या. आणि आता सध्या थोड्या वेळ पूर्वी पाणी बंद झालं आणि आता थोडंसं आपण बरंच व्हिडिओ घेऊ शकलो. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे किती सुंदर असं वातावरण आहे या धबधब्याचं. बरेच पर्यटक त्या ठिकाणी एन्जॉय करत आहात. चला आपण एकदा नक्की ट्राय करू या ठिकाणचं पाणी कसं लागतं. तर मित्रांनो, वाव, मित्र हो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन करा. थांबतो आता याच भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद.